नमस्कार, मी आहे कुंती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आलूचे पराठे कसे करतात ते करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये लागणारं साहित्य हे आहेत: आलू, मेथीची भाजी, वाटाणा, कांदा, सांबार, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. पोळी करता लागणार आहे पीठ, मीठ, हळद, तेल आणि हे सर्व सामान. आता मी हे सर्व कापून शनी तयार करत आहे. वाटाण्याला थोडंसं खलबत्त्यामध्ये चेंदत आहे आणि तुम्हाला पोळ्या करून दाखवते. हे बघा, वाटाण्याला खलबत्त्यामध्ये टाकत आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या, हे पहा, ह्या प्रकारे छान बारीक बारीक कापून घ्यायचं आहे सर्व. आता मी आलूला छान उकडलेल्यात याला बारीक करते. हे बघा, छान बारीक झालेलं आहे. आता मी हे सर्व मिश्रण एकत्र करते. याच्यात मी आता थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, पीठ. हे बघा, आता छान याला मी भिजवून घेते. सर्व असं एकत्र मिश्रण करून घ्यायचं आणि याला 15-20 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं. छान चिकून जाते, मग पोळी छान होते तयार. हे बघा, पीठ छान चिकलेलं आहे. मी आता याच्या पोळ्या करत आहे. अगोदर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे छान. ही बघा, छान आपली अशी पातळ पोळी झालेली आहे. छान तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला कमी तेल लावायचे असेल तर कमी पण तेल लावू शकता.
करताना असे छान गोल गोल फिरले पाहिजे. गव्हाची पोळी म्हणा या ही पोळी म्हणा. हे बघा छान पराठा तयार झालेला आहे. तुम्ही पण करून पहा. बघा छान आलू मटर मेथीच्या भाजीचे पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही पण बनवून पहा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.